तर ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट आपण वन बाय वन जाऊया. ओपन सर्किट टेस्ट कंडक्ट केली जाते की नो लोड लॉसेस, म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आपण स्विच ऑन केल्यानंतर नो लोड टू फुल लोड जे काही लॉसेस होतात म्हणजे फिक्स लॉसेस म्हणजेच आयर्न लॉसेस और कोर लॉसेस ते डिटरमाइन करण्यासाठी आपण ओपन सर्किट टेस्ट कंडक्ट करतो. शॉर्ट सर्किट टेस्ट ही आपण जो काय लोड आहे, लोड वाढल्यानंतर जो काय कॉपर लॉसेस होतो, आता सर्वांना माहिती आहे कॉपर लॉसेस हे व्हेरिएबल आहे. लोड कमी झाला, करंट कमी झाला, लॉसेस कमी झाले. लोड वाढला, करंट वाढला, लॉसेस वाढले. म्हणजेच कॉपर लॉसेस हे व्हेरिएबल लॉसेस आहेत. हे डिटरमाइन करण्यासाठी आपण शॉर्ट सर्किट टेस्ट कंडक्ट करतो. त्यानंतर जे काही इक्विव्हॅलंट सर्किटचे पॅरामीटर आहेत, पहा या ठिकाणी इक्विव्हॅलंट सर्किटचे पॅरामीटर कोणते कोणते सर्वांनी V1 I0 IC IM R0 X0, त्यानंतर R1T X1T Z1T हे जे काही पॅरामीटर आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कंडक्ट करतो. तर पहा V1 I0 IC IM X0 R0 हे आपण नो लोड टेस्टने काढतोय. R1T X1T Z1T पहा या ठिकाणी R1T X1T Z1T आपण कॅल्क्युलेट करतोय शॉर्ट सर्किट टेस्टने. इन शॉर्ट आपण अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट सर्किटचे पॅरामीटर डिटरमाइन करण्यासाठी आपण ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरवरती कंडक्ट करतो. सेकंड, ट्रान्सफॉर्मरचा जो काही परफॉर्मन्स आहे हा डिटरमाइन होतो त्याच्या इफिशियन्सी आणि रेग्युलेशन वरून. म्हणजेच आपल्याला इफिशियन्सीसाठी लॉसेस माहिती पाहिजे, म्हणजेच इफिशियन्सी आपण डिटरमाइन करू शकतो आणि रेग्युलेशन सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो. आता इफिशियन्सी आपण कुठल्याही लोडला, म्हणजे फुल लोड जर असेल 100% तर फ्रॅक्शनल लोड म्हणजे हाफ लोड 0.5, फ्रॅक्शनल लोड म्हणजे 0.1 0.2 0.3 0.6 0.7 कुठल्याही लोडला आपण त्याची इफिशियन्सी काढू शकतो. सेम आपण रेग्युलेशन हे कुठल्याही लोडला डिटरमाइन करू शकतो. तर ह्या ठिकाणी पहा आपण ते पण पाहिलं होतं, इफिशियन्सी ऍट फुल लोड. पहा या ठिकाणी VA फुल लोडचा इंटू पॉवर फॅक्टर फुल लोडचा ब्रॅकेटमध्ये VA फुल लोड इंटू पॉवर फॅक्टर फुल लोड प्लस PI प्लस PCU फुल लोड, म्हणजे ही इफिशियन्सी झाली फुल लोडची. जर आपण X घेतला, X काय आहे, एनी फ्रॅक्शन म्हणजे काय असेल तो, जर फुल लोड असेल 1 तर फुल लोडचा फ्रॅक्शन म्हणजे 0.4 म्हणजे 40% लोडिंग, 0.5 म्हणजे हाफ लोडिंग किंवा 50% लोडिंग, 0.6 और 0.8 अप्रोप्रिएट लोडिंग आहेत. त्यावेळेस आपण पाहू शकतो इफिशियन्सी ऍट एनी लोड. X म्हणजे फ्रॅक्शनल ऑफ लोडिंग जो असेल 0.5 0.4 0.6 काय असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, आपण ऍट एनी लोडला इफिशियन्सी डिटरमाइन करू शकतो. त्यानंतर रेग्युलेशन सुद्धा सेम. आणि मग आपण बघितलं होतं रेग्युलेशन ऍट एनी फ्रॅक्शन X इंटू I1 R1T cos phi प्लस मायनस X I1 X1T sin phi अपॉन V1. आणि कॉन्ट्रोवर्सी हेच इक्वेशन आपण विथ रिस्पेक्ट टू सेकंडरी लिहिलंय, X I2 R2T cos phi प्लस मायनस X I2 X2T sin phi अपॉन V2. हे इक्वेशन जे आहे विथ रेफरन्स टू प्रायमरी आहे, हे विथ रेफरन्स टू सेकंडरी आहे. म्हणजेच आपण ह्या एक्सपेरिमेंटने इक्विव्हॅलंट सर्किटचे पॅरामीटर, त्यानंतर इफिशियन्सी ऍट फुल लोड और ऍट एनी लोड, रेग्युलेशन ऍट फुल लोड और ऍट एनी लोड, त्यानंतर
डिटरमाइन फिक्स लॉसेस म्हणजेच कोर लॉसेस बाय ओपन सर्किट टेस्ट. त्यानंतर व्हेरिएबल लॉसेस ऍट फुल लोड म्हणजेच कॉपर लॉसेस और ऍट एनी लोड म्हणजे फ्रॅक्शनल लोडला आपण डिटरमाइन करू शकतो. तर हे याचं काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे कशाचं, ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. तर आता पहा हीच मेथड म्हणजे जर ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग असेल हाय त्यावेळेस आपण यूज करतो. कारण सर्वांना माहितीये की शॉर्ट सर्किट करून आपण काय करतोय की ट्रान्सफॉर्मर मधून त्याच्या वाइंडिंग मधून त्याच्या रेटेड करंट आपण फ्लो करतोय. आता रेटेड करंट कधी फ्लो होईल, एक तर लोड दिल्यानंतर किंवा एक तर शॉर्ट सर्किट केल्यानंतर. आता जर ट्रान्सफॉर्मरची साईज असेल तर त्याचा करंट जास्त असतो म्हणजे 1000 एम्पियर 2000 एम्पियर 3000 एम्पियर एवढा हाय करंटचा आपल्याला लोड अवेलेबल नसतो. बरोबर. म्हणजे सबस्टेशनला पाहतो आपण जो काय पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे तो 5 MVA चा आहे 10 MVA चा आहे, याला लोड कुठून देणार तुम्ही, कारण त्याचा लोड किती असतो, काहीतरी गावे असतात 10 12 15 गावे असतात. मग त्यासाठी आपण काय करतो, लोड अवेलेबल नाही, टेस्टिंग तर करायचंय म्हणून आपण ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट प्रिफर करतो. आता आपल्या लॅबोरेटरीमध्ये ट्रान्सफॉर्मर 5 kVA पर्यंत असतात, त्या ठिकाणी आपण प्रेफर करतो कोणती, डायरेक्ट लोडिंग मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ह्या ठिकाणी डायरेक्ट लोड दिलेला आहे. पहा या ठिकाणी सर्किट डायग्राम, सिंगल फेज सप्लाय दिलेला आहे. सिंगल फेज सप्लाय सर्वांना माहिती आहे 230 व्होल्ट 50 हर्ट सिंगल फेज सप्लाय, तो ऑटो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. ह्या ठिकाणी पहा ॲमीटर जोडलेला आहे A1, त्यानंतर ह्या ठिकाणी वॅटमीटर जोडलेला आहे W1, त्यानंतर प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉस व्होल्टमीटर V1. म्हणजे ॲमीटर A1 प्रायमरी वाइंडिंगचा करंट I1 मोजेल, वॅटमीटर W1 प्रायमरीची पॉवर मोजेल म्हणजे इनपुट पॉवर, V1 म्हणजेच प्रायमरीच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे ते मोजेल. आता काय या ठिकाणी पहा A2 ॲमीटर A2 काय करेल, सेकंडरी वाइंडिंगचा करंट मोजेल म्हणजे लोड करंट मोजेल. W2 म्हणजे सेकंडरी साइडचं पॉवर म्हणजे आउटपुट पॉवर मेजर करेल. V2 म्हणजे सेकंडरीचं किंवा आउटपुट व्होल्टेज मेजर करेल. आणि डायरेक्ट लोड दिलेला आहे पहा. म्हणजे आपण जी काय बघितली होती नो लोडला तिथं ओपन आहे, तर ह्या ठिकाणी काय करायचंय, सेकंडरी साइडला ॲमीटर व्होल्टमीटर वॅटमीटर जोडून लोड जोडायचा आहे. फिगर आता सर्वांनी पाहायचं डिस्क्रिप्शन, या ठिकाणी डायरेक्ट लोड जोडलाय म्हणून डायरेक्ट लोडिंग मेथड आहे. आणि ह्या टेस्टचं प्रिमिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह टू डिटरमाइन रेग्युलेशन अँड इफिशियन्सी बाय डायरेक्ट लोडिंग मेथड. फर्स्ट पॉइंट, फिगर शोज दॅट, म्हणजे फिगर मध्ये दिसते आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर डायरेक्ट लोडिंग मेथड थ्रू विच व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी अँड रेग्युलेशन कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे ह्या सेटअप नंतर आपण रेग्युलेशन आणि इफिशियन्सी डिटरमाइन करू शकतो. इन दिस मेथड आता कनेक्शन डिस्क्राइब केलेले आहेत. सेकंडरी वाइंडिंग इज कनेक्टेड डायरेक्टली अक्रॉस लोड, म्हणजे सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती डायरेक्टली लोडच्या अक्रॉस कनेक्ट केलेली आहे. इनिशियली लोड इज ऑफ, सर्वांनी लक्षात ठेवायचे प्रिकॉशन, लोड इनिशियली ऑफ पाहिजे. म्हणजे सेकंडरीच्या अक्रॉस काय केलेली आहे, लोड जोडलेला आहे आणि इनिशियली लोड काय ठेवायचा आहे, ऑफ ठेवायचा आहे. स्विच ऑन दी सप्लाय, म्हणजे कनेक्शन प्रॉपर झाल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचे, स्विच ऑन करायचं आहे. अँड व्हॅरी दी सप्लाय व्होल्टेज इन स्टेप वाईज मॅनर अप टू रेटेड व्होल्टेज, म्हणजे 10 20 100 150 200, त्यानंतर काय करायचंय 230 पर्यंत द्यायचंय. देन ऑन दी लोड, लोड ऑन करायचा आहे आणि इन्क्रीज स्टेप बाय स्टेप मॅनरने लोड लावायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण दिला 0.5 एम्पियर, मग 1 एम्पियर, मग 1.5 एम्पियर, मग 2 एम्पियर, म्हणजे जो काय असेल रेटेड. सपोज आपल्याकडे 2 kVA चा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याची कॅपॅसिटी आहे किती 5 एम्पियर. आपण रिडिंग घेऊ शकतो 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर 4 एम्पियर 5 एम्पियर. 5 एम्पियर हे फुल लोडचं रिडिंग असेल. आणि हे जी काय रिडिंग आहेत ती खालील ऑब्झर्वेशन टेबल मध्ये नोट डाऊन करायची.
ऑब्झर्वेशन टेबल पहा, रीडिंग सिरियल नंबर या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 3, जास्तीत जास्त तुम्ही 10 रीडिंग घेऊ शकता. पॅरामीटर ऑन प्रायमरी साइड, पॅरामीटर ऑन सेकंडरी साइड. पॅरामीटर ऑन प्रायमरी साइड काय आहे? V1 इन व्होल्ट, I1 इन एम्पियर, W1 इन वॅट. म्हणजे इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, इनपुट पॉवर. त्यासाठी तिथं व्होल्ट मीटर, ॲमीटर आणि वॅट मीटर जोडलेलं आहे. V1, A1 आणि W1 हे इनपुटचे पॅरामीटर मोजतील. पहा या ठिकाणी डायग्राम मध्ये पहा सर्वांनी केअरफुली. पहा हा जो काय A1 आहे हा I1 मोजेल, W1 हा इनपुट पॉवर मोजेल, V1 हा इनपुट व्होल्टेज मोजेल. हे प्रायमरी साईडचे काय झाले, सर्व पॅरामीटर मेजर करण्यासाठी आपण मीटर कनेक्ट केलेले आहेत. सिमिलरली आपण सेकंडरी साईडला सुद्धा A2 काय करेल, I2 मेजर करेल, W2 काय करेल, आउटपुट पॉवर मेजर करेल, V2 काय करेल, सेकंडरीचं व्होल्टेज मेजर करेल. म्हणजे पहा सेकंडरी साईड, पॅरामीटर ऑन सेकंडरी साईड V2 म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज मोजण्यासाठी आपण तिथे व्होल्ट मीटर जोडलाय. त्यानंतर त्या ठिकाणी I2 म्हणजे सेकंडरीचा जो काय करंट आहे तो मोजण्यासाठी आपण ॲमीटर A2 जोडलेला आहे. W2 म्हणजे आउटपुट पॉवर मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वॅटमीटर जोडलेला आहे. आता या ठिकाणी पहा वी नो दॅट इफिशियन्सी पहा सर्वांना माहिती आहे, आउटपुट पॉवर डिलिव्हर टू लोड डिवाइडेड बाय इनपुट पॉवर टू दी प्रायमरी इंटू 100. आता ह्या ठिकाणी आउटपुट पॉवर काय आहे, वॅटमीटर W2 चं रिडिंग म्हणजे W2. इनपुट पॉवर काय आहे, वॅटमीटर W1 चं रिडिंग म्हणजे W2 आपण W1 इंटू 100 हे आली इफिशियन्सी. आता W1 आणि W2 आपण जर इन टर्म्स ऑफ पॉवर काढलं, कारण ही पॉवर आहे सिंगल फेजची, काय येणार आहे, W1 म्हणजे इनपुट पॉवर आहे, वॅटमीटर 1 चं रिडिंग म्हणजे इनपुट साइडला आहे, इनपुट व्होल्टेज इंटू इनपुट करंट इंटू इनपुटचा पॉवर फॅक्टर म्हणजे W1 इज इक्वल टू V1 I1 cos ∅1. सिमिलरली W2 म्हणजे आउटपुटची पॉवर काय असणार आहे, ती आउटपुट व्होल्टेज, आउटपुट करंट इंटू आउटपुटचा पॉवर फॅक्टर म्हणजे V2 I2 cos ∅2. आणि मग आपण टर्म रिअरेंज केल्या, cos ∅1 आणि cos ∅2 आपल्याला लिखतील. cos ∅1 काय येईल, W1 अपॉन V1 I1, cos ∅2 काय येईल, W2 अपॉन V2 I2. तर ह्या ठिकाणी पहा आता पर्सेंटेज रेग्युलेशन. पर्सेंटेज रेग्युलेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण लोड ऑफ होता ते रिडिंग घ्यायचे, त्यावेळेसचा जे काय रिडिंग असेल तो काय असेल, E2 असेल. ते किती असेल, 230 असेल. जसं आपण लोड वाढवतो गेला 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर. 5 एम्पियरच्या वेळेसचं व्होल्टेज पाहिजे ते किती असेल, समजा 218. जर रेजिस्टिव्ह लोड असेल तर, इंडक्टिव्ह लोड असेल तर ते अबाउट किती येईल, 195 आसपास येईल. आणि मग कॅपॅसिटर लोड असेल तर ते वाढत जाईल, ते किती जाईल, 245 पर्यंत जाईल. मी आधी सांगितलं होतं रेग्युलेशन पुअर, रेग्युलेशन पॉझिटिव्ह, रेग्युलेशन निगेटिव्ह. रेग्युलेशन जसं जास्त आहे, जेवढं जास्त तेवढं रेग्युलेशन पुअर. नॉर्मल रेग्युलेशन आहे 0%, कॅपॅसिटिव्ह लोडला ते निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू येते. त्यानंतर इंडक्टिव्ह आणि रेजिस्टिव्ह लोडला ते रेग्युलेशन पॉझिटिव्ह येतं. तर या ठिकाणी पहा रेग्युलेशनचा ग्राफ दिलेला आहे, फुल लोड करंट I2 वर्सेस सेकंडरी व्होल्टेज V2. हे E2 म्हणजे काय, नो लोड सेकंडरी व्होल्टेज. म्हणजे ज्यावेळेस लोड नव्हता, म्हणजे लोड ऑफ आहे, म्हणजे प्रायमरीला आपण 230 अप्लाय केलं तर सेकंडरीला आपल्याला 230 मिळालं, म्हणजे ते नो लोड सेकंडरी व्होल्टेज E2. आणि ज्यावेळेस आपण व्होल्टेज वाढत गेलो, फुल लोड दिला आपण, तर त्यावेळेसचं व्होल्टेज म्हणजे ह्या व्हॅल्यू पहा. म्हणजे रेग्युलेशन काय होत चालले, म्हणजे जो काय ड्रॉप आहे IR ड्रॉप तो वाढत चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी नो लोड आहे, या ठिकाणी फुल लोड आहे. आणि हा करंट म्हणजे 1 2 3 4 5 एम्पियर म्हणजे पहा सर्व ग्राफ मध्ये दिसेल, जसं जसं करंट वाढेल तसं ही लाईन खाली येत चाललेली आहे. म्हणजे IR लॉसेस काय होत चाललेले, वाढत चाललेले. IR लॉसेस म्हणजे काय, ते हिट लॉसेस आपण कन्सिडर करतो. म्हणजे हे रेग्युलेशन आहे. E2 म्हणजे नो लोडचं सेकंडरी व्होल्टेज मायनस V2 म्हणजे काय, फुल लोड सेकंडरी व्होल्टेज, त्यावेळेस लोड फुल आहे. E2 म्हणजे ज्यावेळेस लोड 0 आहे त्यावेळेस व्होल्टेज, V2 म्हणजे ज्यावेळेस लोड फुल आहे त्यावेळेस सेकंडरी व्होल्टेज, डिवाइडेड बाय
नो लोड सेकंडरी व्होल्टेज इंटू 100 हे आलं रेग्युलेशन. ठीक आहे. आता ऑल डे एफिशियन्सी, आता याच्या नावामध्ये सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मर हा 24 हावर म्हणजेच बाय 7 डेज इंटू 30 डेज इंटू 365 डेज सर्व्हिस मध्ये असतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा कंटिन्युअसली सर्व्हिस मध्ये असतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा कधी आपण ऑफ करतो ज्यावेळेस पॉवर सप्लाय कट झाला तरच त्याचं ऑपरेशन थांबतं, किंवा त्याचं कंटिन्युअसली लोडेड असेल आणि त्यावेळेस बुकहोल्ड रिलेने जर ट्रिप अलार्म दिला तर त्यावेळेस आपण काय करतो, तो ऑपरेटर काय करतो, ऑफ करतो. पण अदरवाईज काय होतं, ट्रान्सफॉर्मर हा आपण एक दिवस पाहूया. रात्री सर्वांना माहिती आहे की रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शक्यतो कमी असतो. तुम्ही ईपीजी मध्ये शिकला असाल लोड सायकल, तर त्या ठिकाणी काय होतं, रात्रीच्या टायमाला 12 to 7 लोड हा कमी कमी असतो आणि 12 पासून तो 7 पर्यंत वाढत जातो. 7 ते 9 सकाळी ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द इंडस्ट्रियल एरियामध्ये काय होतात, शिफ्ट चालू होतात, त्यानंतर शेतीची सुद्धा कामे चालू होतात. त्यामुळे काय होतं, लोड हा वाढतो, तो पीक लोड पिरियड असतो पहा. म्हणजे काय होतं की लोड आता वाढत जाणार आहे आणि मग काय होतं की पुन्हा लोड काय होतंय, दिवसभर व्हॅरी होत असतो, कमी जास्त होत असतो. लोड ट्रान्सफॉर्मरच्या कुठल्याही मोमेंटला हा कॉन्स्टंट म्हणजे फिक्स नसतो. आणि मग काय होतं, पुन्हा रात्रीच्या टायमाला काय होतं, लोड कमी कमी होत जातो पहा. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळ्या लोडला काय होत असतो, नेहमी सर्व्हिस मध्ये असतो. म्हणजे आपल्याला त्याची म्हणजे कुठल्या मोमेंटला तुम्ही त्याची इफिशियन्सी काढणार, बरोबर. त्यासाठी पहा आपल्याला माहितीये लोड फिक्स नाही, त्यानंतर 24 हावर सर्व्हिस मध्ये, म्हणून आपण ही टर्म यूज केलेली आहे. डेफिनेशन पहा, इट इज द स्पेशल टाइप ऑफ इफिशियन्सी. म्हणजे ही जी इफिशियन्सी आहे ती फक्त ट्रान्सफॉर्मरलाच अप्लाय केली जाते. विच इज रेशिओ ऑफ आउटपुट एनर्जी इन किलोवॅट हावर पर डे टू इनपुट एनर्जी इन किलोवॅट हावर पर डे. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरने दिवसभरामध्ये किती आउटपुट एनर्जी दिली किलोवॅट हावर मध्ये आणि किती त्याला इनपुट भेटलं, ही जी काय ऍडिशन आहे ती म्हणजे काय, ऑल डे इफिशियन्सी. म्हणजे पहा इफिशियन्सी ऑल डे रिप्रेझेंट केला जातं इटा ऑल डे और पर्सेंटेज ऑल डे इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट एनर्जी इन किलोवॅट हावर पर डे डिवाइडेड बाय इनपुट एनर्जी इन किलोवॅट हावर पर डे इंटू 100. म्हणजे ट्रान्सफॉर्मरने 24 हावर मध्ये किती आउटपुट एनर्जी लोडला दिली डिवाइड बाय किती इनपुट एनर्जी सप्लाय कडून कंझ्युम केली किलोवॅट हावर मध्ये, त्याचा रेशो. म्हणजेच पहा सर्वांना माहिती आहे आउटपुट पर्सेंटेज ऑल डे इफिशियन्सी आउटपुट एनर्जी इन किलोवॅट हावर पर डे. सर्वांना माहिती आहे इनपुट इज इक्वल टू आउटपुट प्लस लॉसेस. म्हणजे इथं इनपुट एनर्जी काय येणार आहे, आउटपुट एनर्जी प्लस एनर्जी स्पेंड पर डे फॉर टोटल लॉसेस, बरोबर. म्हणजे आउटपुट इज इक्वल टू इनपुट इज इक्वल टू काय येणार आहे, आउटपुट प्लस लॉसेस येणार आहे इंटू 100. पहा या ठिकाणी इन प्रॅक्टिस लोड ऑन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर इज कंटिन्युअसली चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. अगोदर सांगितलेले लोड हा कंटिन्युअसली चेंज होत असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यानंतर पहा सेकंड पॉइंट, सेकंडरी ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज कनेक्टेड टू बंच ऑफ कस्टमर्स. आता सपोज आपण पाहतो आपल्याकडे जो काय डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे आपण म्हणतो डीपी म्हणतो त्याला वेगवेगळा लोड आहेत. काही कृषी पंपाचे लोड आहेत, काही घरगुती लोड आहे, काही कमर्शियल आहेत, काही आपण म्हणूया इंडस्ट्रियल आहेत. म्हणजे त्याला वेगवेगळ्या कंझ्युमरला त्याला काय केलेलं आहे, हे केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता सपोज आपण डोमेस्टिक पाहूया, काही काहींच्या घरामध्ये फ्रीज असतील, काही काहींच्या नसतील, काही काहींच्या घरामध्ये टीव्ही असतील, काहींच्या असतील. म्हणजे काय होतं की जो काय कंझ्युमर आहेत हा डिफरंट कॅटेगरीचा डिफरंट इकॉनॉमीचा आहे. Therefore, the selection of distribution transformer conventional efficiency is not practical and economical. म्हणजे आपण जर म्हटलं का कन्व्हेन्शनल टॅक्टिक वापरून आपण जर
ट्रान्सफॉर्मर जर सिलेक्ट करायचा डिस्ट्रीब्युशन तर ते डिफिकल्ट होऊन जातं आणि ते प्रॅक्टिकल आणि इकॉनॉमिकल नाही, परवडण्यासारखं पण नसतं आणि ते खर्चिक असतं पहा. म्हणजे आपण असं होतं जर कन्व्हेन्शनल मेथड वापरली तर कधी काय होतं लोड वाढतो आणि ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कमी पडतं. म्हणजे हे पण नाही झालं पाहिजे, म्हणजे तो नो लोड ते फुल लोड याला तो काय झाला पाहिजे सुटेबल झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो हेन्स एनर्जी इफिशियन्सी और ऑल इफिशियन्सी इज डिफाईन म्हणून आपण काय करतो डिफाईन करतो और यूज फॉर द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सिलेक्शन. म्हणजे ऑल डे इफिशियन्सी सिलेक्ट करून आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पहा महत्त्वाचा. नोट दॅट ऑल डे इफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन पॉवर फ्रिक्वेन्सी इन केस ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे सर्वांना माहिती आहे की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची जी काही ऑल डे इफिशियन्सी आहे ही नेहमी कमीच असते. म्हणजे जेवढी 100% आपल्याला भेटली इनपुट त्याच्यापेक्षा आपल्याला कमी मिळते. तर पहा या ठिकाणी डिफरन्स पॅरामीटर पहा. पहिला पॅरामीटर आहे टाइप ऑफ इफिशियन्सी, कमर्शियल इफिशियन्सी, पॉवर इफिशियन्सी आपण करतो. म्हणजे आपण जो काय कमर्शियल साठी ऑल डे मध्ये पहा एनर्जी इफिशियन्सी वापरली जाते. डेफिनेशन पहा कमर्शियल इफिशियन्सी मध्ये किंवा कन्व्हेन्शनल इफिशियन्सी मध्ये आउटपुट पॉवर डिवाइड बाय आउटपुट पॉवर प्लस लॉसेस. ऑल डे इफिशियन्सी में पहा आउटपुट एनर्जी पर डे डिवाइड बाय इनपुट एनर्जी पर डे. त्यानंतर पहा थर्ड पॅरामीटर इफेक्ट ऑफ लोडिंग. कन्व्हेन्शनल किंवा कमर्शियल इफिशियन्सी मध्ये इट डज नॉट टेक इन टू अकाउंट द लोडिंग. म्हणजे आपण त्या ठिकाणी लोडिंगचा विचार करत नाही. पण ऑल डे इफिशियन्सी म्हणजे काय इट टेक्स इन टू अकाउंट. आपल्याला ते कन्सिडर करावे लागते कारण का प्रत्येक मोमेंटचा प्रत्येक टाइमचा लोड हा डिफरंट असतो. पहा इट टेक्स इन टू अकाउंट आपण अकाउंट मध्ये कन्सिडर करतोय बिकॉज द ऍक्च्युअल लोडिंग पॅटर्न ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ऍक्च्युअल लोडिंग पॅटर्न हा डिफरंट आहे म्हणून तो आपल्याला कन्सिडर करावा लागतो. कारण युजफुल फॉर स्मॉल ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आता आपण बघितलं जो काय लोडिंग टेस्ट बघितली डायरेक्ट लोडिंग त्या ठिकाणी आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरलेला आहे कमर्शियल इफिशियन्सीचा म्हणजे कन्व्हेन्शनल इफिशियन्सीचा. पण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर साठी म्हणजे लार्ज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर साठी ऑल डे इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. पहा तर हा कन्व्हेन्शनल कमर्शियल इफिशियन्सी आणि ऑल डे इफिशियन्सी मधला काय डिफरन्स आहे तर हे सर्वांना लक्षात ठेवायचे. तर ह्या ठिकाणी ह्या युनिटची जी काही थिअरी आहे ती संपलेली आहे. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट न्यूमेरिकल स्टार्ट करूया. सर्वांनी न्यूमेरिकल लिहून घ्या. पहिलं न्यूमेरिकल लिहून घ्या. आय होप सर्वजण नोटबुक कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले आहेत. प्रॅक्टिस झाल्याशिवाय लक्षात घ्या तुम्हाला डायरेक्ट ह्या पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाईल न्यूमेरिकल बेस आणि तुम्हाला फक्त 4 आन्सर असतील. तुम्हाला ते सिम्प्लिफाय करावे लागतील. या ठिकाणी तुम्ही गेस करू शकत नाही. थेरॉटिकली तुम्ही गेस करू शकता. आणि मी अजून सांगतोय की मशीन मध्ये थिअरी ही फक्त 35 ते 40% असते. न्यूमेरिकल हे 65 to 70% असत. पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पास व्हायचं असेल तर न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करावीच लागेल. बा पहिलं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लिहून घ्या सर्वांनी. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ऑन ए 50 हर्ट्ज AC सप्लाय. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे तो 50 हर्ट्ज AC सप्लाय वरती ऑपरेट होतोय. स्टेप डाऊन म्हणजे काय व्होल्टेज लेवल कमी होते. विथ ए प्रायमरी व्होल्टेज ऑफ 230 व्होल्ट. प्रायमरीचं व्होल्टेज किती आहे 230 व्होल्ट. टू स्टॉप द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कोर इज 50 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट. म्हणजे पहा आपल्याला एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज
प्रायमरीचं व्होल्टेज दिले 230 व्होल्ट, त्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कोरचा दिलेला आहे तो 50 सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी तो मीटर मध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. काय करायचं आपण कॅल्क्युलेट पहिलं दी मॅक्झिमम फ्लक्स म्हणजे फायम, सेकंड दी मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच बीएम, म्हणजे हे कोरचे पॅरामीटर आहेत. थर्ड व्होल्टेज इंड्यूस ऑन दी सेकंडरी साइड, सेकंडरी साइडला व्होल्टेज किती इंड्यूस होतं ते काढायचंय. अज्यूम करायचंय प्रायमरी अँड सेकंडरी टर्न्स टू बी 500 and 250 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रायमरीच्या टर्न्स 500, सेकंडरीच्या टर्न्स 250. सर्वांना माहिती आहे प्रायमरीच्या टर्न्स आपण दाखवतो N1 ने, सेकंडरीच्या टर्न्स दाखवतो आपण N2 ने. हे जे काय न्यूमरिकल आहे हे ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर त्याच्यावरती डिपेंड आहे. परत सांगतोय मी, हे जे इक्वेशन आहे ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर डिपेंड आहे. सर्वांनी पाहिलं असेल ईएमएफ इक्वेशन, मला कोण सांगेल? चला पटकन सांगा ईएमएफ इक्वेशन. ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर कोण सांगेल पटकन? पटकन सांगा रे बाळांनो. अरे ईएमएफ चा फॉर्म्युला सांगा, E1 आणि E2 चा. चला IMF काय? बोल बोल लोखंडे बोल. 4.4 सर 5M फ्रिक्वेन्सी N1. व्हेरी गुड. तर पहा सर्वांनी, आपण बघितलं होतं, सर्वांना मी आधी सांगितलं होतं की न्यूमरिकलला बसताना थिअरी घ्यायची. आता परत मी पाठीमागे चाललोय, पहा सर्वांनी लक्ष द्या. ईएमएफ इक्वेशन पशी आलो येतो मी. ईएमएफ चा फॉर्म्युला आहे 4.44 5M F N1. सर्वांनी लक्ष द्या, सर्वांनी काळजीपूर्वक. आणि मी आधी सांगतो संपूर्ण थिअरी झालेली आहे, सर्वांनी थिअरी कम्प्लीट करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला न्यूमरिकल समजणारच नाही. न्यूमरिकलला आता उद्या आणि परवा बघा आपण जे बघितलं होतं ईएमएफ इक्वेशन ट्रान्सफॉर्मर त्याच्या अगोदर होतं. पहा हे काय होतं, ईएमएफ इक्वेशन E1 इज इक्वल टू 4.44 5M F N1 व्होल्ट. सर्वांना माहिती आहे 5M ची व्हॅल्यू BM इंटू A, म्हणजे 5M ची व्हॅल्यू टाकली तर काय भेटते आपल्याला 4.44 BM इंटू A F N1. आपल्याला ह्या ठिकाणी पहा प्रायमरीचा ईएमएफ माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे 230, त्यानंतर टर्न्स माहिती आहेत 500, फ्रिक्वेन्सी माहिती 50 हर्ट्झ. 5M पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला 5M माहिती झाल्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कोरचा माहिती आहे, BM पण निघतोय पहा. आणि ह्या ठिकाणी पहा E2 चा फॉर्म्युला 4.44 5M F N2. सेम F5M च्या ऐवजी BM इंटू A टाकलेलं आहे. आणि मग आपण बघितलं ट्रान्सफॉर्मेशन रेशो K ची व्हॅल्यू, तर आपल्याला त्यावेळेस समजेल N1 माहिती, N2 माहिती, E1 माहिती, आपल्याला E2 काढायचं आहे. मग ओके, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळं K लेस दॅन 1 असणार आहे. पहा म्हणजे मी आधी सांगितलं होतं, पहा या ठिकाणी K ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, K ची व्हॅल्यू लेस दॅन 1 स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.
चला गिव्हन डेटा सर्वांना लिहून घ्या. तर पहा या ठिकाणी पहिल्यांदा सर्वांना लिहून घ्या. E1 म्हणजे काय आहे? इनपुट व्होल्टेज म्हणजे प्रायमरी व्होल्टेज किती आहे? 230 व्होल्ट. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कोर किती आहे? 50 सेंटीमीटर स्क्वेअर. N1 पहा या ठिकाणी लास्ट लाईन दिलाय 500 आणि N2 250 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली किती आहे? 50 हर्ट्झ. सर्वांनी समजून घ्या. आता पहिलं आपल्याला अननोन आहे कॅल्क्युलेट फ्लक्स मॅक्झिमम फ्लक्स फायम. फॉर्म्युला लिहा सर्वांनी. E1 इज इक्वल टू 4.445 FN1. तर पहा आपल्याला काढायचं 5M टर्म रिअरेंज केल्यात. E1 अपॉन 4.44 FN1. ठीक आहे. E1 किती आहे? 230. 4.44 इंटू F किती आहे? 50. फ्रिक्वेन्सी 50 आहे. N1 आहे 500. सिम्प्लिफाय करा, जे येईल ते आन्सर येईल मिली वेबर मध्ये येईल. कारण सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, जर मीटरचा स्क्वेअर असता तर वेबर मध्ये आला असतं. सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणून कशामध्ये आलाय? मिली वेबर मध्ये आलाय. टॅली करून पहा सर्वांनी एकदा, एवढं आन्सर येतोय का नाही. आणि मग सगळा शेवटी आन्सर लिहायचंय 5M इज इक्वल टू 2.07 मिली वेबर. आता सेकंड आपल्याला काढायचंय दी मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी BM. सर्वांना माहिती आहे 5M इज इक्वल टू BM इंटू A. सर्वांना माहिती आहे 5M इज इक्वल टू BM इंटू A. मग BM काय आला? 5M अपॉन A. 5M ची व्हॅल्यू आहे मिली वेबर. 2.07 इंटू 10⁻³ आणि एरिया ऑफ कोर आता मीटर मध्ये करायचा आहे. 50 इंटू 10⁻² म्हणजे काय? -2 चा परत स्क्वेअर. -2 इंटू -2 -2 होईल म्हणजे ते मीटर मध्ये झालं. पहा किती आलेलं आहे? सिम्प्लिफाय करा. 0.4144 टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर याचं युनिट. मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी BM चं युनिट आहे टेस्ला, किंवा याचा फॉर्म्युला काय आहे? 5M अपॉन A. फ्लक्स युनिट काय आहे? वेबर. आणि एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. आता व्होल्टेज इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग. सर्वांनी पहा आता, सर्वांना माहिती आहे की सेकंडरी EMF चा फॉर्म्युला E2 इज इक्वल टू 4.44 5M FN2. टाका व्हॅल्यू. 4.44 5M ची व्हॅल्यू 2.07 इंटू 10⁻³ फ्रिक्वेन्सी आहे 50. नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स 250. सिम्प्लिफाय करा, मला आन्सर सांगा पटकन. लास्ट मिनिट राहिलेला आहे. पहा प्रायमरीचं व्होल्टेज आहे 230. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामुळे सेकंडरीला व्होल्टेज कमी होणार आहे.
म्हणजेच E2 ची व्हॅल्यू 230 पेक्षा कमी येणार आहे. व्होल्टेज लेवल कमी होते. कारण पहा प्रायमरीच्या टर्न्स आहेत 500, सेकंडरीच्या टर्न्स आहेत 250. म्हणजे टर्न्स कमी झाल्यात, त्यानंतर व्होल्टेज काय होईल, कमी होईल, पण करंट वाढणार आहे. पहा किती आलं, पहा 114.88 व्होल्ट.